हा केवळ ब्रिटिशांनी आपल्याला दिलेला मूर्ती, लादलेली मूर्ती असा प्रकार नाहीये. तिच्या हातामध्ये उजव्या तराजू आहे आणि आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्या तराजूमध्ये कुठल्याही पारड्यात माप टाकलेलं नाही. मानवामध्ये भेद करायचा नाही न्यायदान प्रक्रियेत, आणि त्याचं एक प्रतीक म्हणून न्यायदेवतेचे डोळे झाकण्यात आलेले होते. तर न्यायाधीशांनी असा विचार केला की न्यायदेवतेच्या हातामध्ये तलवार का पाहिजे. त्याचा अर्थ सामर्थ्यशीलतेशी आहे, ना की हिंसेशी. हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नुकताच एक त्यांच्या पातळीवर निर्णय घेतलाय, आणि तो निर्णय अर्थातच न्यायदेवतेची मूर्ती ही कशी असावी याबाबतचा एक विचार त्यांनी मांडला आणि त्या मूर्तीमध्ये बदल केलेले आहेत. खरं तर मानवी समाजामध्ये न्याय या संकल्पनेला, या शब्दाला, या न्यायाच्या भोवती उभ्या असलेल्या सर्व प्रक्रियेला खूप महत्वाचं स्थान असतं आणि असलं पाहिजे. याचं कारण कोणत्याही समाजात कोणत्याही व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा अन्याय हा होता कामा नये. माणूस प्रगत आहे याची जी लक्षणं असतात त्याच्या सर्वांमध्ये आपल्याला एक गोष्ट आढळते की जो समाज न्यायाला महत्व देतो, न्यायदानाच्या प्रक्रियेचा सन्मान करतो, तो प्रगत समाज मानला जातो. एका प्रगत समाजाकडून एका उन्नत समाजाकडे, एका सम्यक समाजाकडे आपल्याला जायचं असेल तर माणसामध्ये कुठल्याही प्रकारचे भेदाभेद होता कामा नाहीये. कोणीच कोणाला कमी लेखता कामा नाहीये. कुठल्याही प्रकारच्या दुजाभावाची वागणूक कुठल्याच व्यक्तीला मिळता कामा नाहीये. असा समाज हा सम्यक समाज असतो. म्हणजे आजच्या प्रगतिशील समाजाकडून एक सम्यक समाजाकडे आपल्याला जायचंय, आणि त्या सर्व जाण्याच्या प्रवासामध्ये न्यायाची संकल्पना ही अत्यंत महत्वाची असते. न्याय म्हणजे काय याच्या खूप व्याख्या खूप अभ्यासकांनी केल्या, आपल्या महामानवांनी केल्या. न्यायाची एकच एक व्याख्या होऊ शकत नाही. जसा समाज असेल त्या पद्धतीनं न्यायाच्या व्याख्या आणि न्यायदानाची प्रक्रिया आपल्याला बदलत जाताना दिसते. आपल्याकडे न्यायाची देवता म्हणून वासातिक काळामध्ये ब्रिटिशांनी जी मूर्ती आणलेली आहे ती ब्रिटिशांनी आपल्याला दिलेली एक देण असली तरी सुद्धा ती त्यांनी निर्माण केलेली गोष्ट नाही. न्यायाच्या देवतेची जी जुनी मूर्ती आहे तिला एक इतिहास आहे. म्हणजे ती काही आभाळातून पडलेली मूर्ती नाही, आणि म्हणून तिचा अत्यंत वरवरच्या पातळीवर किंवा तुच्छतेनं किंवा ती पाश्चात्य मूर्ती अशा संदर्भात विचार करून चालणार नाही. ती मूर्ती काय होती? ती मूर्ती खर तर न्यायदेवता ही स्त्री रूपामध्ये आहे, आणि हे स्त्री रूप जे न्यायदेवतेचं आलं ते तीन मुख्यतः इतिहास संस्कृतीतून ती न्यायदेवतेची मूर्ती आपल्याला साकारलेली दिसते. रोमन इतिहास आहे, रोमन संस्कृती आहे, इजिप्शियन संस्कृती आहे, आणि प्राचीन ग्रीक नगर राज्यांची संस्कृती. या सगळ्यांच्या मिलापातून अंतिमतः एक न्यायदेवतेची मूर्ती ही मान्यता पावली, आणि नंतर तीच मूर्ती सर्वांनी न्यायदेवतेची मूर्ती म्हणून वापरायला सुरुवात झाली. म्हणजे हा केवळ ब्रिटिशांनी आपल्याला दिलेला मूर्ती, लादलेली मूर्ती असा प्रकार नाहीये. पहिली गोष्ट. पुढचा मुद्दा की मग ही गोष्ट, ही मूर्ती नेमकी काय स्वरूपात आपल्या समोर आतापर्यंत होती, तर त्या न्यायदेवतेच्या स्त्री रूपामध्ये असणाऱ्या न्यायदेवतेच्या दोन्ही हातांमध्ये, म्हणजे एका हातात एक उजवा हात उंच तिनं धरलेला आहे आणि उंच धरलेल्या हातामध्ये तराजू आहे, आणि तिचा एक डावा हात खालच्या बाजूला आहे ज्याच्यामध्ये तलवार तिच्या हातामध्ये आहे, आणि त्या न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. आता या तीनही प्रतिकात्मक गोष्टी आहेत, आणि प्रतिकात्मक अर्थ त्याचे त्या काळात महत्वाचे होते. म्हणजे तुमची न्यायदान प्रक्रिया ही कमजोर असून चालत नाही, ती लेचीपेची असता कामा नाहीये, ती सामर्थ्यशील आहे, ती प्रभावशील आहे, आणि म्हणून
एक शक्तीचं प्रतीक म्हणून न्यायदेवतेच्या हातात तलवार आहे. म्हणजे ज्या काळात प्राचीन ग्रीक नगर राज्य किंवा इजिप्शियन संस्कृती किंवा रोमन संस्कृती यांच्या विकासाच्या काळात सामर्थ्याची जी प्रतीक होती त्यातलं सर्वोच्च प्रतीक न्यायदेवतेच्या हातामध्ये आलेलं आहे. म्हणजे त्याचा अर्थ सामर्थ्यशीलतेशी आहे, ना की हिंसेशी. हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे न्यायदेवता हिंसा करायला सांगतेय असा त्याचा कुठल्याच पातळीवर कधीच इतिहासामध्ये अर्थ घेतला गेलेला नाही. दुसरी गोष्ट, तिच्या हातामध्ये उजव्यात तराजू आहे आणि आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्या तराजूमध्ये कुठल्याही पारड्यात माप टाकलेलं नाही. कारण की पारड्यात माप टाकलं की झुकणार. झुकलेला तराजू हा न्यायदेवतेच्या हातात नव्हता. समान न्याय म्हणजे दोन्ही तराजू सारखे तोलणारा न्याय हा समतेचा प्रतीक त्याच्यातून व्यक्त व्हावं. न्यायदेवता ही समान न्यायदान करणार आहे याच्यासाठीच एक प्रतीक म्हणून हातातला तराजू होता. आणि तिसरं सिम्बॉल होतं तिच्या डोळ्यावर असणारी पट्टी. ही तिच्या डोळ्यावर पट्टी का बांधण्यात आली याचं कारण न्यायदान करताना समोर आलेली व्यक्ती वयानं लहान आहे की वृद्ध आहे, ती श्रीमंत आहे की गरीब आहे, ती काळ्या वर्णाची आहे का गोऱ्या वर्णाची आहे, ती हिंदू आहे, मुसलमान आहे, ख्रिश्चन आहे, ईसाई आहे, ती कोणत्या धर्माची आहे आणि भारतासारख्या देशामध्ये ती कोणत्या जातीची आहे किंवा ती स्त्री आहे का पुरुष आहे, हे न्यायदान करताना बघितलं जाऊ नये म्हणून न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी होती. म्हणजे पुन्हा एकदा मानवामध्ये भेद करायचा नाही न्यायदान प्रक्रियेत, आणि त्याचं एक प्रतीक म्हणून न्यायदेवतेचे डोळे झाकण्यात आलेले होते. आता आपल्याकडे न्याय व्यवस्थेच्या सर्वोच्च स्थानी असणारे धनंजय चंद्रचूड, त्यांना आपण सरन्यायाधीश असं म्हणतो. या सरन्यायाधीशांनी असा विचार केला की न्यायदेवतेच्या हातामध्ये तलवार का पाहिजे. म्हणजे पहा, प्राचीन ग्रीक नगर राज्य जिथे प्लेटो सारख्या विचारवंतांनी न्यायावर आधारित राज्य म्हणजे आदर्श राज्य असा रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. ज्या प्राचीन ग्रीक नगर राज्यांमध्ये आपलं सत्य सांगण्यासाठी सॉक्रेटिस सारखा माणूस विषाचा पेला त्यानं पिलेला आहे, अशा देशांमधून वाहत आलेलं प्रतीक आजच्या काळात जर आम्ही पाहिलं तलवार, म्हणजे त्या तलवारीला आजच्या काळातले निकष आम्ही लावले तर गडबड होते. आणि मला प्रामाणिकपणे वाटतं की आजच्या काळात ती गल्लत आपण निश्चितपणे केलेली आहे. आपण आजच्या काळाचे नियम हे प्राचीन संस्कृतीला, प्राचीन इतिहासाला, प्राचीन मूर्तीला, प्राचीन प्रतीकांना लावतोय आणि ही कदाचित गंभीर बाब ठरू शकेल. याचं कारण त्या काळात तलवार न्यायदेवतेच्या हातात असणं याचं कारण ते शक्तीचं, सामर्थ्याचं प्रतीक आहे. म्हणजे न्याय व्यवस्था प्रबळ आहे हे सूचित करण्यासाठी तलवार आहे. आणि आज आपण असं म्हणतोय की ती तलवार काढून टाका तिच्या हातातली न्यायदेवतेच्या, तेव्हा आपण या मूळ प्रतीकामधला हा आशय निश्चितपणे हरवणार आहोत. म्हणजे आज चंद्रचूड साहेब असं सांगतायत की तलवार हे हिंसेचं प्रतीक आहे आणि म्हणून तलवार बाजूला काढा. तर आजच्या संदर्भातला अर्थ त्या तलवारीला लागल्यामुळे थोडीशी गल्लत ही आपल्याला होताना दिसतीये. दुसरीकडे आणखीन एक गल्लत किंवा संभ्रमाची अवस्था निर्माण होते जेव्हा न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढून टाका असं सरन्यायाधीश सूचना करतात. तिच्या डोळ्यावरची पट्टी काढल्यानंतर, म्हणजे पट्टी मुळात बांधण्यात का आली आहे, तिच्या डोळ्यावर पट्टी ही गांधारी सारखी पतिनिष्ठेसाठी आलेली नाहीये की माझा नवरा आंधळा आहे म्हणून मी काय बघून करायचं, म्हणून नवरा आंधळा म्हणून मी पतिव्रता आहे म्हणून मी पण माझ्या डोळ्यावर पट्टी बांधेल, असा त्याचा आशय नाहीये. आणि म्हणून त्याच्याकडे थोडं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे.
न्यायदेवतेनं काळा गोरा, उच्च जातीत कनिष्ठ जातीत, स्त्री किंवा पुरुष हा भेद बघायचा नाहीये, म्हणजे तिनं निरपेक्षपणे काम करावं याच्यासाठी डोळ्यावर असणारी पट्टी हीच आपण उघडली. त्याची समर्थनं अशी देण्यात आली की न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी उघडायची, कारण ती आता डोळस न्याय करेल. पण ही न्यायदेवता तुम्ही भारतामध्ये उभी करता आहात आणि भारतामध्ये कोण कुणाकडे केव्हा आणि कसं डोळसपणे पाहिल याचे एकच एक नियम नाहीत. न्यायदेवतेची न्यायालयाची सर्व सूत्र ज्यांच्याकडे असतात ते आभाळातून पडलेले लोक नाहीत. ते कोणत्याही जाती वर्गातून येतात, त्यांचं विशिष्ट लिंग असतं आणि त्यामुळे जात वर्ग लिंग या जाणीव नेणीवांनी माणूस भारतातला बनलेला आहे आणि त्याच्या विचार करण्यावर आणि अंतिमतः त्याच्या न्यायदानावर त्याचा परिणाम होणार असतो. आणि असं असताना न्यायदेवतेला आम्ही डोळस करतोय हे एक ललित वाक्य ठरतं. याच्यामध्ये कुठलाही गंभीर विचार, ठोस विचार व्हायला पाहिजे अजून तो झालेला आहे असं मला वाटत नाही. ती होण्याची गरज आहे. आपण जर असं म्हटलं की न्यायदेवतेचे भारतामध्ये डोळे उघडले, काय काय बघेल न्यायदेवता? ती बघेल की अरे या देशामध्ये आज बरं झालं माझ्या डोळ्यावरची पट्टी उघडली, याचं कारण न्यायाच्या नावाखाली काय काय चाललंय. इतिहासात ती डोकवेल आणि तिला दिसेल की न्यायाची देवता म्हणून मनूचा उल्लेख केला गेलाय. आजची न्यायदेवतेची मूर्ती धास्तावेल कदाचित की ज्या मनुस्मृतीमध्ये, ज्याला न्यायाचा देवबीव म्हटलं गेलं, त्या मनुस्मृतीमध्ये न स्त्री शूद्राय मतिम दद्यात, स्त्रियांना आणि शूद्रांना बुद्धी देऊ नये, शिकवू नये, ज्ञान देऊ नये, हे ज्या मनुस्मृतीत सांगितलंय हा न्याय आहे, असं डोळे उघडलेल्या न्यायदेवतेला निश्चित प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. काय बघेल ही न्यायदेवता? ती जेव्हा जयपूरचं हायकोर्ट बघेल, त्या जयपूरच्या हायकोर्टामध्ये, हायकोर्टाच्या आवाराच्या बाहेर मनूचा पुतळा न्यायाची देवता म्हणून उभा आहे, हे पाहून ती कुत्सितपणे हसेल की पुन्हा एकदा धास्तावेल. ती न्यायव्यवस्था न्यायालयातले ते निवाडे डोळसपणे खरंच बघेल जिथे भौरी देवी सारख्या केसमध्ये उच्च जातीय पुरुष कनिष्ठ जातीय बाईवर बलात्कार करू शकत नाहीत यासारखे निर्णय आमच्या न्यायालयाने दिलेत, हे ती बघेल डोळसपणे. का ती डोळसपणे हेही बघेल की अरे या देशामध्ये जसा मनू आहे तसंच न्यायाचा सद्गुणांचा पुतळा म्हणून एका व्यक्तीचा गौरव सुद्धा सातत्यानं परंपरेमध्ये होत आलेला आहे. काय डोळे उघडलेली, पट्टी न बांधलेली न्यायदेवता इतिहासाची पानं चाळत आमच्या बळीराजाच्या इतिहासाकडे जाईल, ज्या बळीराजाचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय असं करतात, बळी सर्वस्वे उदार. हा उदार बळी, न्यायी असणारा बळी, जो जे मागेल त्याला तो देणारा असा बळीराजा हा आमच्या डोळे उघडलेल्या न्यायव्यवस्थेला दिसेल. असे एक ना हजारो प्रश्न आज माझ्यासारख्या सत्यशोधक कार्यकर्तीच्या मनामध्ये आहे की या डोळ्यावरची पट्टी उघडली सरन्यायाधीश महाशयांनी, तर आमची न्यायदेवता हे बघू शकेल का की 21व्या शतकातही आमच्या न्यायालयामध्ये, सर्व न्यायव्यवस्थेमध्ये, वकिलांमध्ये, जजेस म्हणजे न्यायमूर्तींमध्ये स्त्रियांचं प्रमाण किती अल्प आहे हे उघडे डोळे केलेली न्यायदेवता बघून रडेल की धास्तावेल, हा प्रश्न आपल्या मनामध्ये निश्चितपणे निर्माण होतो. ती डोळस न्यायदेवता बनणार असेल तर ती हा प्रश्न विचारेल का की आजही मंदिराच्या भिंतीला स्पर्श केला म्हणून अस्पृश्यांना मारहाण होते, हा अन्याय 21व्या शतकात
घोड्यावरून वरात काढू नये म्हणून आजही दलितांची मानहानी होतीये, हा इतिहास तिला डोळसपणे दिसेल. या अन्यायाबद्दल ही न्यायदेवता काय विचार करेल, असे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात. ज्यांना आपण जंगलचे राजे म्हणतो, ज्यांनी जंगल राखलं, ज्यांनी जंगलाचा अधिकार आजही शाबूत ठेवला, जल, जंगल, जमीन राखणारे आदिवासी आज जंगलातून हद्दपार केले जात आहेत. हा अन्याय त्यांच्यावर होत असताना आमचा आजचा बळीराजा शेतकरी हा घाम गाळून धान्य पिकवतो, पण त्याच्या घामाला साधा रास्त दाम पण आमचं सरकार देत नाही. हा अन्याय या डोळे उघडलेल्या आमच्या न्यायदेवतेला दिसणार आहे का? असे हजारो 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 प्रश्न. तिला बदलापूरच्या घटनेबद्दल काय वाटेल, तिला कलकत्त्यामधल्या डॉक्टर मुलीच्या झालेल्या बलात्काराबद्दल काय वाटेल, तिला 3 वर्षाच्या चिमुरडीच्या वर झालेल्या बलात्काराबद्दल काय वाटेल, तिला तिथपासून काल परवा आता निवडणुका सुरू आहेत त्याच्यामध्ये 5-5 कोटी 10-10 कोटी पैसे सापडतायत. हे पैसे यांच्याकडून आले कुठून, असे प्रश्न विचारून ती स्वतःहून न्यायदान करायला पुढे येईल का, असे एक ना अनेक प्रश्न मनामध्ये निर्माण होतात. ते आपण विचारत राहूया आणि त्याची उत्तरही आपल्यालाच मिळवावी लागतील आणि ती कोडी आपल्याला सोडवावी लागतील. शेवटी आणखीन एका मुद्द्याकडे. सरन्यायाधीश महाशय, त्यांचं नाव धनंजय चंद्रचूड आहे. म्हणजे लिंगाच्या भाषेत ते पुरुष आहेत आणि एक पुरुषानं भारतीय न्यायव्यवस्थेमधल्या न्यायदेवतेची कल्पना केलेली आहे आणि त्यामुळे ती कल्पना करत असताना त्यांचा पुरुषी चष्मा त्यांना काढून ठेवता आलाय असं मला नाही वाटत. कारण आता त्यांनी जे प्रतिरूप बनवलेलं आहे, दुसरी न्यायदेवता जी त्यांनी बनवली, ती भारतीय वाटण्यासाठीचा जो खटाटोप केलाय तो अत्यंत पितृसत्ताक मूल्यांना उजाळा देणार आहे. भारतीय स्त्री असं म्हटल्यानंतर कोणती प्रतिमा तुमच्या मनामध्ये उभी राहिली पाहिजे? भारतीय स्त्री म्हणजे कपाळावर कुंकू असणारी, दागदागिने घातलेली, केस असे लांब सोडलेली. तुम्ही भारत मातेचं रूप हे न्यायदेवतेला द्यायला निघालेलं आहे. म्हणजे काय सांस्कृतिक राजकारण याच्यामध्ये उभं केलं जातंय हे आपण नीट शांतपणे समजून घेतलं पाहिजे. तुम्ही एका विशिष्ट धर्माला केंद्रस्थानी ठेवून पुरुषसत्ताक मूल्यांच्या आधारे स्त्रियांची प्रतिमा रेखाटन करता कामा नये. निदान न्याय व्यवस्थेने तरी हे करायचं नाही. तिकडे येणाऱ्या सर्व जाती धर्मातल्या स्त्रिया या न्यायासमोर समोर आहेत, पण आमची शेतमजुरी करणारी बाई, आमची जंगलमध्ये सरपण गोळा करणारी आदिवासी स्त्री ही त्या न्यायालयात गेली आणि तिनं त्या न्यायदेवतेच्या मूर्तीकडे पाहिलं, जी न्यायदेवतेची मूर्ती दागदागिने घालून नटलेली आहे. तिच्याकडे बघून कष्टकरी स्त्रीच्या मनामध्ये नेमके कोणते प्रश्न येतील? मला वाटतं तिला असं वाटेल, अरे ही बाई मला न्याय देऊ शकेल? याचं कारण तिच्यात आणि माझ्यात महद अंतर आहे. तिच्या इतकं दागिने घालून शांत जीवन जगण्याची मुभाच माझ्याकडे नाही. मग अशा स्त्रीला माझं दुःख समजेल का? असा प्रश्न कष्टकरी, ग्रामीण, आदिवासी, भटक्या विमुक्त स्त्रियांना पडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ही स्त्रियांच्या संदर्भातली आर्यवंश श्रेष्ठत्वाची संकल्पना असणारी, स्त्रियांना दुय्यम लेखणारी, म्हणजे तिच्या गळ्यातले सगळे दाग दागिने जे घातलेले आहेत ते कोणत्या स्त्रियांचं प्रतीक आहे? आमच्यासारख्या सामान्य स्त्रियांचं. आम्ही भारतीय स्त्रिया नाही आहोत का ज्या दागिने घालत नाहीयेत? किंवा अशा असंख्य स्त्रिया आहेत त्यांना दागिने घालण्याची त्यांची परिस्थितीच तुम्ही निर्माण केलेली नाही. त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट ठेवलेली आहे. मग भारतीय स्त्रीचं रूप हे दागदागिने घातलेली एक न्यायदेवता असं असू शकतं का?
याचा फेरविचार, याचा पुनर्विचार चंद्रचूड यांच्यासह न्याय प्रक्रियेत असणाऱ्या सर्वांनीच करण्याची गरज आहे. आणि म्हणून आजच्या खरं तर या सत्यवेदचा सांगावा हाच आहे की न्यायदान ही अत्यंत गंभीर प्रक्रिया आहे. ती सामान्यांच्या जीवनाशी अत्यंत जैविकपणे जोडलेली प्रक्रिया आहे. आणि म्हणून त्या न्यायदेवतेला कृपया पुरुषसत्ताक मूल्यांचं प्रतीक बनवू नका. तिला ब्राह्मणी मूल्यांचं प्रतीक बनवू नका. तिला एका धर्माचं प्रतीक बनवू नका. आणि मला वाटतं आता जी पर्यायी न्यायदेवतेची प्रतिमा आली आहे याच्यामध्ये गांभीर्यानं या सर्व गोष्टी घडताना दिसत आहेत. म्हणून या सत्यवेदच्या निमित्तानं मी न्यायालयाला विनंती करते की आपण करत असलेल्या सर्व बदलांचा आपण पुनर्विचार करावा. स्त्री अभ्यासकांशी परिषद घ्यावी, त्यांच्याशी संवाद साधावा आणि भारतीय स्त्रीची प्रतिमा आपल्याला काय उभी करता येईल याच्याबद्दल चर्चा करून अंतिम निर्णयाकडे जावं. म्हणजे भारतात राहणाऱ्या कुठल्याही स्त्रीला, मग ती कुठल्याही जातीवर्गातली, कुठल्याही धर्मातील असो, तिला ही न्यायदेवता माझी नाही असं वाटता कामा नये. असा एक विचार, सर्वांना सोबत घेऊन जाणारा विचार हा न्यायदान प्रक्रियेत व्हायला हवा. अन्यथा न्यायालयाच्या बद्दल अनेक शंका अनेक माणसं उपस्थित करतात, त्यालाच दुजोरा मिळाल्यासारखं होईल. एक काळ आपल्या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयातले न्यायाधीशांना पत्रकार परिषद रस्त्यावर बसून घ्यावी लागलेली होती. तीच वेळ पुन्हा न्यायदेवतेवर येऊ नये म्हणून या गोष्टींचा, या दागिने आणि पांढरं वस्त्र या सर्वाचा पुनर्विचार केला जावा, हेच आजच्या सत्यवेदचा म्हणणं आहे. सत्य की जय हो.